लक्ष द्या. मागच्या सर्किटने सांगितलं पाय बाय इकडे बघा पाय बाय 2 डिग्रीने लॅगिंग होती करंटची डायग्राम कोणापेक्षा व्होल्टेजच्या डायग्राम पेक्षा. लक्षात ठेवा ही गोष्ट महत्त्वाची आहे. कोणामध्ये इंडक्टरमध्ये रेझिस्टन्स मध्ये सोबत चालतं एवढं महत्त्वाचं होतं. फॉर्म्युले याच्यामध्ये जर न्यूमेरिकल पडला तर इंडक्टिव्ह रिएक्टन्स वर वगैरे न्यूमेरिकल तुम्हाला पडू शकतो कॅपॅसिटर वगैरे त्याच्यावर. आता एक तिघ सर्किट एक साथ लावल्यानंतर काय इम्पॅक्ट होईल याच्यावरती तुम्हाला न्यूमेरिकल पडण्याचे चान्सेस आहेत. मग सिंगल पहिले अभ्यासून घेऊ मग एक साथ तिघ कनेक्ट करू. सर्वात पहिले इंडक्टिव्ह रिएक्टन्स हा एक कॉन्सेप्ट आहे बघा. सो इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय पाहूया. इंडक्टिव्ह रिएक्टन्स याला आपण एक्सएल म्हणतो सिम्बॉलिकली एक्सएल इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ओके इंडक्टिव्ह रिएक्टन्सचं मीनिंग काय आहे. ऑपोजिंग नेचर ऑफ इंडक्टर टू द फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. जसं इंडक्टर रेजिस्टरचा रेजिस्टन्स असतो की नाही की करंट फ्लोला रेजिस्ट करतो बरोबर ना. तसं इंडक्टर सिल्की असा याच्यामधनं एसी करंट जे जाणार आहे त्याला जो रेजिस्टन्स क्रिएट होईल म्हणजे रेजिस्टन्स किंवा अपोजिशन म्हणा तुम्ही त्याला. अपोजिशन टू एसी करंट फ्लोइंग थ्रू द इंडक्टर इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह रिएक्टन्स. कळालं का. म्हणजे एसी करंटला इंडक्टर मधनं पास होताना जो अपोजिशन भेटतं त्या अपोजिशनला म्हणतात इंडक्टिव्ह रिएक्टन्स. म्हणजे हा लवकर पास होत नाही त्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स कोणामधनं इंडक्टर मधनं. म्हणजे एसी करंट लवकर पास होणार नाही असं म्हणतात. तो जो अपोजिशन असेल त्याला इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणतात. कळालं का हे फ्लोला अपोजिशन नाही कळलं. पुढे बघा महत्त्वाची टर्म आहे ती कंटिन्यूअस आता रिपीट होत राहील. सो इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला बघा. मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं पाहिजे याच्यामध्ये जे आलं होतं बघा तिथं. तर ओमेगा टी यायचं बघा ओमेगा याला आलं होतं बघा एका ठिकाणी आठवलं का. आणि मी तुम्हाला सांगितलं 10 रेजिस्टन्स सारखा वर्क करतो आठवलं का. मागच्या डेरिव्हेशन मध्ये ओमेगा इंटू इंडक्टर चालू होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं जसं रेजिस्टन्स मध्ये रेजिस्टन्स असतो तसं याच्यामध्ये रेजिस्टन्स म्हणून कोण काम करतं ओमेगा याला काम करतो. आता हा रेजिस्टन्स होता ना एसी करंट जाण्यासाठी लागणारा रेजिस्टन्स म्हणजे ऑपोजिशन. तर त्याचा फॉर्म्युला काय असेल ओमेगा एल असेल. त्याला म्हणतात इंडक्टिव्ह रिएक्टन्स. कळलं का हे ऑपोजिशन किती याचं एसी करंटला ओमेगा एल आहे. ओमेगा म्हणजे काय अँगुलर व्हेलॉसिटी एल म्हणजे काय इंडक्टन्स कॉइलचा इंडक्टन्स. या दोघांचा प्रोडक्ट केला तुम्हाला एक्सेल भेटतो. एक्सेल म्हणजे काय इंडक्टिव्ह रिएक्टन्स. क्लियर आहे इंडक्टिव्ह रिएक्टन्स. ओके त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. याला थोडंसं फ्रिक्वेन्सीच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करता येईल. ओमेगा म्हणजे काय असतं 2 पाय एन एन असं होईल. फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा म्हणजे काय असतं 2 पाय असतं ना इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. सो पाय इज इक्वल टू 2 पाय एन इज इक्वल टू इंटू एल इज इक्वल टू एक्सेल होईल. किंवा एक्सेलचा अजून एक दुसरा फॉर्म्युला घेता येईल इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. तर ओमेगाचा फॉर्म्युला टाइम पिरियड मध्ये कसा असतो 2 पाय बाय टी. सो ती व्हॅल्यू इथं टाका म्हणजे तुम्हाला भेटणार 2 पाय बाय टी इंटू एल. कळालं का. 3 फॉर्म्युले न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा. बाकीचे दोन तुम्ही शिकलेत बरेच है ना. मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा ओमेगा एल म्हणजे इंडक्टिव्ह रिएक्टन्स असतो जो की ऑपोजिशन असते एसी करंटला फ्लोइंग थ्रू द कॉइल. क्लियर आहे. पुढे बघा. सो आता समजा आपण जर इंडक्टिव्ह रिएक्टन्स पाहिलं डीसी सर्किट मध्ये तर डीसी सर्किट मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू जी आहे ती 0 भेटते का. डीसी सर्किट मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू 0 भेटते का. हे एसी मध्ये भेटते काहीतरी कारण एसी ला अपोजिशन असतं. पण डीसी जर आपण डीसी करंट जर दिला त्याच्यामध्ये एक्सेल ची व्हॅल्यू तुम्हाला 0 भेटणार का. कारण त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी हा पार्टच नाहीये. तो पोलॅरिटी रिव्हर्स करत नाही. पोलॅरिटी रिव्हर्स कधी होईल जेव्हा डीसी डायरेक्ट असा असतो का है ना. हे सायकल बनतील तेव्हा तर काम होईल ना एसी तयार होईल ना. हे सायकल कधी बनतील जेव्हा फ्रिक्वेन्सी रिपीट होईल त्याची. पण फ्रिक्वेन्सी नसते. फ्रिक्वेन्सी नसल्याने हा 0 फॅक्टर येतो. हा 0 झाल्यामुळे हे सगळं 0 होतं. कळलं का. 0 फ्रिक्वेन्सी असते डीसी करंटची 0 फ्रिक्वेन्सी असते. कळलं का. ओके म्हणून डीसी करंट मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू कशी असणार कधी पण 0 असते. विदाउट डिझाइन पुढे बघा.
आता त्याच्यामध्ये न्यूमेरिकल दिलाय बघा तुम्हाला इथं. हे झालं का? न्यूमेरिकल कडे फोकस करा. याची व्हॅल्यू फक्त न्यूमेरिकल साठी इम्पॉर्टंट आहे. बाकी तुम्ही फक्त डेफिनेशन थोडीशी लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट लक्षात ठेवा काय असतो आणि न्यूमेरिकल कडे लक्षात ठेवा. न्यूमेरिकल आहे पहा, an inductor of inductance 200 millihenry is connected to an AC source of peak EMF 210 volt and frequency 50 Hz. Calculate the peak current. What is the instantaneous voltage of this surface when the current is at its peak value? क्वेश्चन पहिले समजून घ्या, गिवन पहिले लिहून टाका. इंडक्टन्स दिलाय 200 मिली हेनरी. हेनरी मध्ये म्हणजे इंडक्टन्सच असतो. मागे बघितले आपण हे. इंडक्टन्सची व्हॅल्यू आपण हेनरी मध्ये रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे? सो मिली हेनरी दिलाय, याला कन्वर्ट करा कशामध्ये? हेनरी मध्ये. मिली म्हणजे काय? 10⁻³ सो 200 * 10⁻³ हेनरी. गेट आउट आहे? नेक्स्ट केस पहा. त्यानंतर एसी सोर्स कनेक्ट केला आपण आणि तो ईएमएफ दिलाय तुम्हाला, एसी सोर्सचा व्होल्टेज. ओके, पीक ईएमएफ दिलाय. पीक ईएमएफ दिलाय ना, पहा तिथं क्वेश्चन मध्ये एसी सोर्स ऑफ पीक ईएमएफ 210. सो पीक ईएमएफ म्हणजे काय? ई नॉट. पीक ची व्हॅल्यू ई नॉट, मॅक्सिमम व्होल्टेज काय असते? 210 व्होल्ट. कळते? आणि त्याने फ्रिक्वेन्सी पण सांगितली. फ्रिक्वेन्सी किती याची? याच्यात म्हणा तुम्ही फ्रिक्वेन्सीला किती म्हणणार? 50 हर्ट्ज. क्लियर आहे? ओके. then what is the peak current? so peak current ची व्हॅल्यू सांगा. ओके, हां, I नॉट. आता नीट लक्षात घ्या, मी तुम्हाला जेव्हा व्होल्टेजचा फॉर्म्युला सांगितला असेल तेव्हा नीट लक्षात घ्या. व्होल्टेज जर आपल्याला दिलेलं आहे तर ओम्स लॉ इथं वापरू शकतो मी. मला पीकचा व्होल्टेज माहिती आहे, बरोबर? मला करंट काढायचे I नॉट. फाइंड काय करायचं आपल्याला? पीकची व्हॅल्यू फाइंड करायची I नॉट. मग आपल्याला ओम्स लॉ माहिती आहे ना, V = I असतो. V = IR असतो, करेक्ट? मग I म्हणजे काय? I = व्होल्टेज डिवाइड बाय रेझिस्टन्स असतो. हे डाऊट घ्यायचं. इकडे लक्ष द्या, व्होल्टेज आपण रेझिस्टन्स मध्ये करंट असतो की नाही? या ठिकाणी पीकचा व्होल्टेजला आपण म्हणणार E नॉट, पीकच्या करंटला म्हणणार I नॉट. आणि हा रेझिस्टन्स कोणाचा असेल? कॉइलचा. कॉइलचा ना. तो आत्ताच काय सांगितलं मी? इंडक्टिव्ह रिएक्टन्स ऑपोजिशन असतं ना एसी करंटला. मग तोच तर रेझिस्टन्स आहे त्याचा. नाही कळलं? म्हणजे याच्या खाली मी एक्सेल लिहू शकतो का मग इथं? इंडक्टिव्ह रिएक्टन्स रेझिस्टन्सचं काम करेल कॉइल मध्ये. हे डाऊट आहे का? मग फॉर्म्युला काय झाला I नॉटचा तयार? I नॉट = पीक व्होल्टेज डिवाइड बाय एक्सेल. हे डाऊट कसा तयार झाला? अकॉर्डिंग टू ओम्स लॉ. क्लियर आहे? सो E नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला किती आहे? किती? 210. एक्सेल तुम्हाला काढावं लागेल. आताच एक्सेलचा फॉर्म्युला सांगितला मी. एक्सेल म्हणजे काय असतो? ओमेगा L. आता आपल्याला ओमेगा दिलं नाही पण फ्रिक्वेन्सी दिली की नाही? मग फ्रिक्वेन्सी टाका म्हणजे काय? 2πnL. कळालं का? फ्रिक्वेन्सी दिली क्वेश्चन मध्ये, ओमेगा दिलेला नाही. ओके, मग फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅट मध्ये काय फॉर्म्युला आहे? 2πn. इकडे लक्षात आहे? 2πn. मग इथं व्हॅल्यू टाकायची. मग काय मिळेल? 2 पाय म्हणजे काय? 22/7. त्यानंतर n ची व्हॅल्यू किती तुमची? 50 हर्ट्ज. आणि इंडक्टरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 200 * 10⁻³ कळालं का? सॉल्व करा. हे बाय, हे हा एक 0, हा एक 0, हा एक 0, या 10⁻³ ला कॅन्सल करून टाकतो. कळालं का? -3 होते, +3 होऊन जाते, कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी तुम्ही हा 7 वरती जाणार आहे आणि उरलेले बाकी सगळे तिथं. म्हणजे हा 7 वरती घेतो का? 210 * हे 7 डिवाइडेड बाय हे 2 * 22 हे 5 * हे 2 आहे. असं आहे. कळालं का? हे एवढं झालं. सिम्प्लिफाय करून टाका. याला जर डिवाइड केला आपण तर इथं 105 आन्सर येईल. कळतंय? हां, याला कशाने कन्वर्ट होईल? 5 ने कन्वर्ट होईल. 5 इथं 2 आणि इथं 1 आन्सर येईल. आता होत नाही. मग 21 7 चा करा आणि 22/2 ने डिवाइड करा. कळालं का? पॉइंट मध्ये आन्सर येईल काहीतरी. तो ते काहीतरी 3.342 असं काहीतरी येतं. कळलं का? याने मल्टिप्लाय करून याने डिवाइड करा 40 म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन काहीतरी येणार तुमचं. करू का? फुगत आहे आता पाहिजे. मग ही आन्सर आहे तुमच्या एम्पियर मध्ये I नॉट. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे, हा फॉर्म्युला कसा काय आला?
एवढाच महत्वाचं आहे, कॅल्क्युलेशन कोणी करेल ना एकदम पर्यंत. ओके, देन त्यांनी विचारलंय व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज ऑफ अ सोर्स व्हेन द करंट इज ॲट इट्स पीक व्हॅल्यू. सो व्होल्टेज काय असेल मॅक्झिमम करंटला, काय असेल व्होल्टेज मॅक्झिमम करंटला, हे समजलं का इथपर्यंत? आता सेकंड क्वेश्चन त्यांनी विचारलाय पहा, व्हॉट इज द इन्स्टंटेनियस व्होल्टेज when current is at peak value. करंट जर पीक व्हॅल्यूला असेल तर इन्स्टंटेनियस म्हणजे त्या पर्टिक्युलर पीक व्हॅल्यूला असताना व्होल्टेजची व्हॅल्यू काय असणार. आता हे तुम्हाला माहिती आहे की इंडक्टर जेव्हा एक एसी सर्किट मध्ये कनेक्ट करतो तेव्हा त्याच्या व्होल्टेज डायग्राम आणि करंट डायग्राम शिकवलं नाही का मी तुम्हाला? शिकवलं ना. हा, करंट कधी पीक व्हॅल्यूला असतो? π/2 डिग्रीने मागे असतो ना तो. म्हणजे करंटची डायग्राम अशी यायची पहा, आठवा बरोबर की नाही. आणि व्होल्टेजची डायग्राम अशी यायची, आठवली का? करंट इथून स्टार्ट व्हायचा, व्होल्टेज इथून स्टार्ट व्हायचं. हे व्होल्टेज आहे, हे करंट आहे. हे π/2 डिग्रीने मागे होतं, म्हणजे हे ऍक्च्युली इथून स्टार्ट व्हायला पाहिजे ना, 1 डिग्री मागे पाहिजे एवढं एक्स्ट्रा मागे एक सायकल. कळतंय का? हा, मग हा जो फरक आहे म्हणजे जेव्हा करंटची व्हॅल्यू मॅक्झिमम असते, आय नॉट नाही मॅक्झिमम व्हॅल्यू नाही नॉट, तेव्हा व्होल्टेजची व्हॅल्यू काय आहे? काय आहे? अरे 0 आहे ना. नाही समजलं? 90 डिग्रीचा फरक आहे मध्ये. जसं पहा इथं हे करंट व्होल्टेज मॅक्झिमम झालं तर करंट 0 गेलं. कळलं का? हे करंट आहे. ओके, करंट आहे. करंट जिथं मॅक्झिमम होतो, आता करंट पहा इथं मॅक्झिमम झाला करंट बरोबर, तर व्होल्टेजची व्हॅल्यू इथं 0 आली का? दिसतंय का? इथं व्होल्टेज 0 गेलंय, त्या ठिकाणी करंट मॅक्झिमम आहे. एकमेकाच्या वर चालतंय कंटिन्युअस, कुठेही चेक करा तुम्ही ते. याने काय म्हटलं, करंट जर मॅक्झिमम असेल तर व्होल्टेज काय असेल? मग करंट जिथं मॅक्झिमम असतो तिथं व्होल्टेज काय भेटते? 0. असं का झालं? कारण करंट π/2 डिग्रीनी बिहाइंड आहे. आता मागे समजलं ना, त्याचा आउटपुट आहे. कळलं काय? मग काय करायचं पाहिजे तुमचं? करंट मॅक्झिमम असेल तर व्होल्टेज 0 असेल, करंट जर मिनिमम असेल तर व्होल्टेज मॅक्झिमम असेल. कळलं? जाऊ पुढे. पुढे बघा. सो नेक्स्ट टॉपिक आहे एसी व्होल्टेज अप्लाइड टू अ कॅपॅसिटर. म्हणजे आता आपण सुरुवातीला रेजिस्टन्स कनेक्ट केला होता, नंतर आपण इंडक्टर कनेक्ट केला होता कॉइल, आता आपण कॅपॅसिटर कनेक्ट करू. मग कॅपॅसिटरचं डेरिव्हेशन करताय का? सांगू का मग ते डेरिव्हेशन तुम्हाला कॅपॅसिटरचं? तयार आहे ना? सो इकडे पहा, कॅपॅसिटर आहे, कनेक्ट करतो मी एसी सप्लायला. ओके, एसी सप्लाय एक ई व्होल्टेज सप्लाय, तर आम्ही कनेक्ट करतो. हे कॅपॅसिटर आहे, त्याचा कॅपॅसिटन्स दिलेला आहे सी. करेक्ट आहे? आता याच्यामधनं हा व्होल्टेज सप्लाय किती जातो? हे किती व्होल्टेज मी सप्लाय करतो? हे एक सायनोसॉइडल वेव्ह आहे, बरोबर ना? ई म्हणजे एक अल्टरनेटिंग व्होल्टेज आहे ना. अल्टरनेटिंग व्होल्टेजचे इक्वेशन काय असतं? ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी. काही प्रॉब्लेम आहे कुणाला याच्यामध्ये? हां, सो एवढं व्होल्टेज तुम्ही सप्लाय करणार याला. आता प्रश्न इथे आहे की या सपोज आपण असं अज्युम करू की या कॅपॅसिटरवरती किती चार्ज आहे? क्यू चार्ज आहे. आता कॅपॅसिटर आपण बघितलंय, कॅपॅसिटर काय करतो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस डिपॉझिट करतो प्लेट्सवरती. क्लिअर? तर या कॅपॅसिटरवरती किती चार्ज आपण अज्युम केला सध्याला? क्यू चार्ज त्या कॅपॅसिटरवरती आहे सपोज. ओके, आणि एका टी टाइम मध्ये तो क्यू चार्ज गिवन डिपॉझिट करतो. म्हणजे ह्या क्यू चार्ज डिपॉझिट व्हायला किती टाइम लागतो याच्यावर? टी टाइम लागतो हा क्यू चार्ज डिपॉझिट व्हायला. हा अल्टरनेटिंग करंट इकडनं निगेटिव्ह पाठवेल, इकडनं पॉझिटिव्ह पाठवेल. इथं निगेटिव्ह, इथं सगळे समजा निगेटिव्ह चार्ज कनेक्ट होतील, इथं सगळे पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट होतील. तर पॉझिटिव्ह क्यू निगेटिव्ह क्यू असे दोन्ही डिपॉझिट होणार आहे. क्यू चार्ज मी तो ऍव्हरेज टाकून घेतो. ओके, सो क्यू चार्ज याच्यावर डेव्हलप होणार आहे. क्यू चार्ज किती टाइमात डेव्हलप झाला? टी टाइम मध्ये डेव्हलप झाला. कळालं का? म्हणजे मी टी टाइम साठी हे सर्किट ऑन ठेवलेलं आहे. तेवढ्या टाइमामध्ये क्यू चार्ज त्याच्यावर तयार होत आहे. हे डाऊट याच्यामध्ये? ओके, आता कॅपॅसिटन्सच्या फॉर्म्युलामध्ये या. कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय असतो? तुम्ही नीट ठेवा. कॅपॅसिटन्स इज इक्वल टू चार्ज पर युनिट व्हॉल्यूम व्होल्टेज.
चार्ज पर युनिट व्होल्टेज इज इक्वल टू कॅपॅसिटन्स. हे डाऊट आहे का? आता याच्यामध्ये मला चार्ज पाहिजे, मग मी काय करणार, CV इज इक्वल टू चार्ज भेटेल ना, कॅपॅसिटी इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये ही गोष्ट झालेली आहे आपली, है ना. सो चार्ज इज इक्वल टू CV असतो. C तुम्हाला माहिती आहे, C आहे, याचं पोटेन्शियल डिफरन्स जे असेल इनटू करायचं आपल्याला, त्याच्यावर डिपॉझिट होणार चार्ज भेटणार. हे डाऊट आहे का? आता पुढे बघा, जर आपल्याला इन्स्टंटेनियस करंट काढायचं असेल, इन्स्टंटेनियस करंट म्हणजे या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये किती करंट डिपॉझिट झाला, कारण ऑब्विसली चार्ज जर फ्लो होणार आहे तर करंट फ्लो होईल की नाही. करंटचा फॉर्म्युला काय आहे, करंट इज इक्वल टू असतो चेंज इन चार्ज पर युनिट टाइम. किती टाइममध्ये किती चार्ज फ्लो होणार त्याला म्हणतो आपण करंट. हे डाऊट घ्यायचं, ओके ना. हा, मग चार्जचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती दिसली, ते घेऊन टाका तिथं. आता या ठिकाणी V चं काम कोण करतंय, E व्होल्टेज सप्लाय ना, मग V चं जागी मी E लिहिलं चालेल का, व्होल्टेज सप्लाय. ओके, मग मी हे व्हॅल्यू इथे टाकू चार्जच्या जागी. सो करंट थ्रू सर्किट इज इक्वल टू d/dt ऑफ CE. जमेल कसं, कळतंय का हे? ओके, आता E ची व्हॅल्यू पण मला माहिती होती, E नॉट साइन ऑफ ओमेगा t असते म्हणून, मग ती व्हॅल्यू टाकू का इथं, कळतंय ना. सो I इज इक्वल टू d/dt ऑफ हे C आणि ब्रॅकेट मध्ये E नॉट साइन ऑफ ओमेगा t म्हणजे E असतो. क्लियर आहे? सॉल्व करा. डेरिव्हेटिव्ह कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार, बिकॉज ऑफ कॅपॅसिटन्सचा कॉन्स्टंट आहे, हा C येणार डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. सो I इज इक्वल टू C बाहेर d/dt ऑफ तुम्हाला काय भेटणार, E नॉट. E नॉट पण मॅक्सिमम व्हॅल्यू आहे व्होल्टेजची, सो ती पण कॅपॅसिटी व्होल्टेजच्या आपल्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे, बिकॉज व्हॅल्यू काय आहे, कॉन्स्टंट आहे. सो E नॉट पण काय येईल बाहेर, कॉन्स्टंट. कळतंय का? मग डेरिव्हेटिव्ह फक्त साइन ऑफ ओमेगा t चा राहील. कळतंय ना. मॅक्सिमम व्हॅल्यू असल्या कारणाने कॉन्स्टंट, कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स असल्या कारणाने कॉन्स्टंट. सो साइन ऑफ ओमेगा t डेरिव्हेटिव्ह काय येतो, डेरिव्हेटिव्ह काय येतो, साइन ऑफ ओमेगा t चा कॉस ऑफ ओमेगा t आणि त्या ओमेगा t च्या पुढे ओमेगा, बरोबर ना. मग ऍक्च्युअली काय झालं ते C E नॉट ओमेगा कॉस ऑफ ओमेगा t. दिसते का तिथे टर्म आलेली, हा दिसते. आता नीट लक्ष द्या इकडे. जसं की मी थोडंसं अजून याला कन्वर्ट मारतो, हा जो कॅपॅसिटन्स असतो, कॅपॅसिटन्स, या कॅपॅसिटन्सला मला इन टर्म्स ऑफ ओमेगा C लिहिता येतो. आता ओमेगा C मी कसं लिहिणार, तर ते E नॉट ची जी व्हॅल्यू आहे, जसं की इकडचा जो ओमेगा आणि C जो आहे हा प्रकार मी थोडासा खाली घेतो. आता जसं की आपल्या याच्यामध्ये रेजिस्टन्स होता पहा, जसं की तुम्हाला इंडक्टर मध्ये एक रेजिस्टन्स आला होता पहा XL, त्याला तुम्ही काय म्हटले होते, ओमेगा L. आठवलं का? जो अपोजिशन करतो कुणाला, करंटला, है ना. करंटला अपोजिशन करतो की नाही इंडक्टर मधून जाण्यासाठी, सेम तसा XC असतो, म्हणजे कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स तो होता ना, रिएक्टन्स. इंडक्टिव्ह रिएक्टन्स होता की नाही, हा होता इंडक्टिव्ह रिएक्टन्स. बरोबर. इंडक्टिव्ह रिएक्टन्स का, रिएक्टन्स हा अपोजिशन आहे AC करंटला फ्लोइंग थ्रू दी इंडक्टर. कोणाचा, इंडक्टर मधला, म्हणून इंडक्टिव्ह रिएक्टन्स. सेम XL असणार, त्याचा फॉर्म्युला पण ओमेगा C येतो. ओमेगा इक्वल वेलोसिटी, हा इंडक्टन्स होता, हा कॅपॅसिटन्स आहे. हा पण काय असतो, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. समजलं का? याचं काम पण सेमच आहे. काय काम याचं, कॅपॅसिटर मधून अल्टरनेटिंग करंटला अपोज करणं, म्हणजे कॅपॅसिटर मधून लवकर पास होत नाही. मग ते कोण अपोज कोण करणार, XC करणार, तो असणार कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स, ज्याची व्हॅल्यू असते ओमेगा C. ओके, आता मी ओमेगा C जरा इथे तयार करतो, चालेल ना, रेजिस्टन्स दाखवण्यासाठी. बघा आता मी काय करणार आहे, बघा हे थोडंसं लावलं बाजूला, हे पुढची स्टेप आधी सांगितली म्हणजे कळेल. मग काय होतंय, मी हा C जो आहे ना, याला 1/1 लिहिलं चालेल का, आणि ओमेगाला पण हा C ओमेगा की नाही इथं, म्हणजे ऍक्च्युअली हा ओमेगा C झाला की नाही. हे टर्म मला पाहिजे होती, मी काय करतो, याला डिवाइड बाय लिहितो, म्हणजे कसं, I इक्वल टू E नॉट कॉस ऑफ ओमेगा t डिवाइड बाय 1/ओमेगा C. तर काही बिघडेल का,
हे वरचा ऍक्च्युअली डिवाइड मध्ये येईल ना, म्हणजे ऍक्च्युअली इक्वेशन मध्ये काही फरक आहे का? नाही. चालतं ना असं लिहिलं. मग आता फरक पहा. मी कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करतो कारण मला करंट साइनोसॉइडल वेव्ह भेटली पाहिजे. करंट सुद्धा साइनोसॉइडल वेव्ह असेल की नाही? मग हे ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी सारखं आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी येणार की नाही ते. मग या कॉसला मी कशात कन्वर्ट करतो? हे 1 अपॉन ओमेगा सी इकडे लिहू का मग? हां, हे 1 अपॉन ओमेगा सी इकडे लिहतो. मग आता एक लक्षात घ्या, I इज इक्वल टू हे ई नॉट अपॉन 1 अपॉन ओमेगा सी हे एका खाली लिहिलं आणि ह्या कॉस ऑफ ओमेगा टीला मी फंक्शन चेंज करतो कारण मला साइन पाहिजे, कारण साइनोसॉइडल वेव्ह पाहिजे ना. मग साइनोसॉइडल वेव्हचं इक्वेशन आहे मॅक्झिमम इनटू साइन ऑफ ओमेगा टी. म्हणजे कॉसला साइन मध्ये कसं कन्वर्ट करता काय सांगितलं होतं मागच्या वेळेला? फंक्शन चेंज करा आणि π/2 मधनं तो ओमेगा टी मायनस करा. π/2 मायनस थीटा फंक्शन चेंज करून देऊन टाका. कळलं? आता तुम्ही जर याला नीट अॅनालाइज केलं तर हे एक साइनोसॉइडल वेव्हचे इक्वेशन सारखं दिसतंय. म्हणजे काय? I इज इक्वल टू I नॉट साइन ऑफ ओमेगा टी. आलं का जजमेंट? तर या ठिकाणी साइन ऑफ ओमेगा टी म्हणजे हा पूर्ण अँगल असला पाहिजे आणि I नॉटच्या ठिकाणी कोण असलं पाहिजे मग? समजलं का? हा, म्हणजे मॅक्झिमम करंटची व्हॅल्यू ही आहे. आता हे मॅक्झिमम करंटची व्हॅल्यू काय आली? मॅक्झिमम करंटचा फॉर्म्युला काय असेल? ओमचा काय म्हणतो करंटचा? व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स. तेव्हा आता करंट येईल ना. कळलं का? मग इथं पहा तुम्ही, ई नॉट म्हणजे व्होल्टेज आहे आणि मग हा खालचा कोण असला पाहिजे? एवढं कोण असला पाहिजे? रेझिस्टन्स. म्हणजे याच्या हिशोबाने या सर्किट मध्ये कॅपॅसिटर जो रेझिस्टन्स क्रिएट करतोय तो कोण असणार? 1 अपॉन ओमेगा सी. समजलं का? सांगितलं मी तुम्हाला इंडक्टिव्ह रिएक्टन्स असतो तसा कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स सुद्धा बनेल जो की रेझिस्टन्स आहे या सर्किट मध्ये. म्हणजे रेझिस्टन्स सारखं वर्क करतो ऑपोजिशन. कळालं का हे? हा, मग एनालॉजी काय म्हणते की 1 अपॉन ओमेगा सी हा तो कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स असला पाहिजे. मग मी या पूर्ण टर्मला म्हणजे कोणत्या या पूर्ण टर्मला मी आय नॉट म्हणू शकतो का? मग कसं समजेल? मग आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी म्हणजे इथं ओमेगा टी च्या ऐवजी π/2 मायनस ओमेगा टी. कळालं का हे? आणि याला आय नॉट का म्हटलं मी? कारण हा व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स आहे ना. हे रेझिस्टिव्ह आहे ना. हे तेच तर सांगितलं होतं मी तुम्हाला. ओमेगा सी या करंटला विरोध करणार आहे. रेझिस्टन्स सारखा आहे ना तो. मग व्होल्टेज अपॉन रेझिस्टन्स आला म्हणजे करंट येणार तो. आणि हे मॅक्झिमम व्होल्टेज म्हणून मॅक्झिमम करंट येणार. कळालं का? का वर्ण चाललंय? मग आता बघा, व्होल्टेजची वेव्ह तुमची ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी होती आणि याच्यामध्ये पण π/2 नी ते मागे चाललंय. कळतंय का? सो थोडं लक्षात आता इकडे. ओके, आता मागच्या इंडक्टन्स मध्ये काय झालं होतं? हा ओमेगा टी इकडे होता आणि π/2 इकडे होता. इंडक्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये चेक करा. इंडक्टन्सच्या याच्यामध्ये असं आलं होतं का? साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 होतं ते इंडक्टन्सच्या केसमध्ये. मग मी तुम्हाला म्हटलं होतं ओमेगा टी पेक्षा मायनस π/2. मायनस म्हणजे काय? π/2 नी मागे म्हटलं होतं ना बिहाइंड. उशिरा चालायची वेळ. या ठिकाणी ते π/2 मायनस ओमेगा टी. आराम. आता इथं एक गोष्ट चेक करा पाहिजे इकडे. थोडं मायनस π/2 जर मी केलं साइन ऑफ π/2 मायनस ओमेगा टी केलं तर काय फरक पडेल? कॉस ऑफ ओमेगा टी चं साइन ऑफ ओमेगा π/ओमेगा टी होते. पण या ठिकाणी अजून एक होऊ शकतं पॉसिबिलिटी इथे बी पण आहे. फर्स्ट क्वार्टर मध्ये पण चालेल साइनच्या केलं, पण सेकंड क्वार्टर मध्ये पण होऊ शकते. सेकंड क्वार्टर आठवा बघा. आता इथे ऍक्च्युअली हे पण चालू शकतं, पण या ठिकाणी पॉझिटिव्ह घेतलेलं आहे, पुढची वेळ घेतलेली. कसं आहे हे माहिती आहे का? हा क्वार्टर होता की नाही, इथं ऑल पॉझिटिव्ह असतात त्यामुळे ऑल पॉझिटिव्ह येणार असेल. पण या केस मध्ये त्यांनी काय म्हटलं, हे पुढची जे साइन आहे ना, साइन आणि कोसेक, या सेकंड क्वार्टर मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो की नाही. मग याने इथं π/2 प्लस ओमेगा टी जरी केलं ना तरी पण तो सेकंड क्वार्टर मध्ये येईल आणि तिथं साइनची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असते आणि π/2 असल्यामुळे हे कॉसचं साइन होईल. कळतंय का? हो. असे पण ऍक्च्युअली तर मायनस व्हायला पाहिजे. cos of omega t sin of π/2 minus omega t sin of π/2
प्लस ओमेगा टी लॉग झाले π/2 प्लस π/2 प्लस ना π/2 प्लस ओमेगा कॉस जाऊन झाले हा उलट फॉर्म्युला वापरला उलट बरोबर साइन ऑफ π/2 प्लस ओमेगा टी चा आंसर कॉस ऑफ π/2 ओमेगा टी भेटेल साइन ऑफ π/2 प्लस ओमेगा टी चा आंसर π/2 प्लस ओमेगा टी म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते सो पॉझिटिव्ह राहील आणि हे π/2 असल्या कारणाने याचा आंसर कॉस ऑफ ओमेगा टी भेटेल बरोबर आहे ना नाही कळलं म्हणजे π/2 मध्ये फंक्शन चेंज करायचं शिकवलं होतं तुम्हाला मी सांगितलं होतं ना याचे क्वाड्रंट असतात समजा मी तुम्हाला असं दिलं हे दिलं हे जर मी दिलं तुम्हाला याचा आन्सर काय लिहिणार तुम्ही म्हणणार π/2 प्लस ओमेगा टी म्हणजे कोणता क्वाड्रंट हा सेकंड क्वाड्रंट बरोबर साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन ची व्हॅल्यू कशी असते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह पॉझिटिव्ह सो याचा आन्सर पॉझिटिव्ह येणार आणि π/2 असल्याने साइन ची काय होईल कॉस म्हणजे काय झालं ते कॉस ऑफ ओमेगा टी कळलं का मग या कॉस ऑफ ओमेगा टी जागी मी हे टाकू शकतो का मग टाकलं कळतंय का इथं प्लस मान ओके आता या ठिकाणी काय होतंय पहा या ओमेगा टी ला आधी π/2 ला नंतर मी लिहू शकतो बिकॉज ते ऍडिशन मी असं लिहिलं चालेल का ओमेगा टी प्लस π/2 हां तो मागच्या याच्यात फरक काय पडला मागचं जे इक्वेशन होतं इंडक्टरचं आता तिघांच्या सोबत सांगतो हा हे एवढं समजलं का मला इथं हे π/2 डिग्रीने पुढे गेला प्लस आहे ना π/2 डिग्रीने पुढे गेला म्हणजे हे आपण काय म्हणणार करंट π/2 डिग्रीने पुढे जातोय आणि व्होल्टेज π/2 डिग्री उलट मागे कळतंय का मग आता फरक काय पडला पहा तिघांच्या सोबत सांगतो एवढं सगळं डेरिव्हेशन लक्षात ठेवायचं विचारलं तर आउटपुट पण असेल आउटपुट आहे रेझिस्टन्स बघा रेझिस्टन्स मध्ये काय होतं रेझिस्टन्स जर तुम्ही कनेक्ट केला इंडक्टन्स जर कनेक्ट केला आणि कॅपॅसिटर इंडक्टन्स रेझिस्टन्स कॅपॅसिटर कनेक्ट करायला तर ई नॉट ची व्हॅल्यू चेंज होत नाही ते ई ची व्हॅल्यू चेंज होत नाही कारण तुम्ही व्होल्टेज सारखं देणार आहे ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी कळालं याच्यात पण तीच आहे ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी आणि याच्यात पण तीच आहे ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी कळालं का हे व्होल्टेज सप्लाय सारखाच राहील ते गांना सोबत घेतलं जातं म्हणजे कळालं पाहिजे सिंगल लावले होते तर मला कसं ॲनालिसिस भेटलं होतं मी काय केलं होतं ऍक्च्युअली काय भेटणार तुमची करंटची जर डायग्राम भेटली होती इथं काय भेटली होती आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी भेटली होती याच्यामध्ये काही डिफरन्स आला नव्हता कळतंय का आउटपुट आहे लक्षात घ्या बुक मध्ये भेटणार नाहीये या इंडक्टन्स मध्ये काय झालं होतं इथं जी आय ची व्हॅल्यू भेटली होती ती भेटली होती आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी मायनस π/2 ओके आणि आता जे कॅपॅसिटर आपण पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला आय नॉट ची व्हॅल्यू आय ची व्हॅल्यू भेटली आय इक्वल टू आय नॉट साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2 ओके याच्यावरून आउटपुट निघालं होतं की यांच्या ज्या वेव्हज असतील त्याच्यामध्ये व्होल्टेज वेव्ह आणि करंट वेव्ह दोन्ही सोबत चालू होतात कळलं का व्होल्टेज पण निश्चितच चालणार आणि करंट पण अशीच चालणार सोबत सायमल्टेनियसली कारण काही गॅप आहे का नाहीये या केस मध्ये व्होल्टेज वेव्ह स्टार्ट होते 0 पासून बट जी करंट वेव्ह होती ती मॅक्झिमम पासून अशी उलट चालायची जर कारण ते π/2 डिग्रीनी पॅकला होते कळते का हा फरक होता याच्यावरून कळालं मला ते ही करंटची वेव्ह आहे ही व्होल्टेजची वेव्ह आहे ओके आणि हे π/2 डिग्रीनी पुढे मग याची वेव्ह तुम्हाला कशी दिसेल करंट π/2 डिग्रीनी पुढे दिसणार मग ते वरच्या बाजूने चालू होणार हे मागे होतं म्हणून खालच्या बाजूने चालणार होतं मागे म्हणजे खाली ना निगेटिव्ह पासून मागे आणि पुढे म्हटलं म्हणजे वरतून सुरू होईल मग तर व्यवस्थित हे व्होल्टेज वेव्ह असणार अशी पण करंट वेव्ह इथून स्टार्ट होईल अशी कळतंय का म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे ना ओके म्हणून π/2 डिग्री ते पुढे म्हटले जाते कळाला का फरक
π/2 पुढे म्हणून वरतून, π/2 खाली म्हणून खालून आणि 0 दोघीपासून म्हणून सारख्या. कळलं का? आउटपुट. फेज डायग्राम मधला फरक बघा. फेज डायग्राम मध्ये हे असे होते, जे हा वेक्टर जायचा हा ई नॉट ची पण डायग्राम होती आणि ही आय नॉट ची पण डायग्राम होती. फेज डायग्राम मध्ये रेजिस्टन्स मध्ये दोघी सारख्या डिग्रीने जायचे, कारण दोघांच्यामध्ये काही फेज डिफरन्स दिसायचं नाही आपल्याला. आठवलं का? आठवलं का? हो. याच्यामध्ये काय होतं की अशी डायग्राम होती, हा ई नॉट असा जायचा इकडे, बट याला 90 डिग्री मध्ये आय नॉट निघायचा. आठवलं का? बिकॉज 90 डिग्री खाली होतं. मग याची जी फेज डायग्राम येणार आहे ते कुठे जाईल? आता ही खाली होती ना, ते याची वर, म्हणजे हा अँगल असा ऐवजी असा असेल, म्हणजे याची फेज डायग्राम अशी राहील. हा जर ई नॉट असेल इथं, याला 90 डिग्री तो असा इकडे जाईल. कळलं का? पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज म्हटलं तर पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज म्हटलं तर निगेटिव्ह असं असतं ते. कळतंय का हे कार्यक्रम? आतापर्यंत जेवढे 2 लेक्चर शिकवले मी त्याचा आउटपुट आहे. बस. मग इतकंच. सो बोर्ड पण द्यायचे आहे ना, म्हणून जर फक्त कॉम्पिटिटिव्ह राहिली असती तर मी डायरेक्ट हे लिहून गेलो असतो पुढे. तर ते तुम आपली डिमांड अशी पण आहे ना की आपल्याला बोर्ड पण द्यायचे की नाही. सर बोर्ड निघून जातं. अरे पण मग शिकवून तर घ्यावं लागेल. आता मी तुम्हाला म्हणेल की हे π/2 डिग्री पुढे तर कळवलं पाहिजे का काय मॅटर आहे का? थोडं फार अनालिसिस करावं लागेल तर करा आता, ठीक आहे नाही? कसं आहे, बेस चांगला असेल ना तर फाउंडेशन बरोबर असेल ना तर पुढे काही पण करता येईल तुम्हाला, असं म्हणण्याचा अर्थ आहे. शेवटी तुम्ही शॉर्टकट मारणारच आहेत ना, पण फाउंडेशन असेल ना तर काहीतरी व्हेरिएशन्स आले तर ते पण करता येईल ना टॅकल. त्यामुळे एवढं ते व्यवस्थित डीप मध्ये गेलं मस्ती. पुढे बघा, आता तो राहिला तिसरा, कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. बघा, इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि राहिला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स. काय होतं हे? अपोजिशन होतं. अपोजिशन टू फ्लो ऑफ AC थ्रू इंडक्टन्स. कळालं का? आणि सेम इथं फक्त हेच लिहा, फक्त इथं कॅपॅसिटर लिहा. कळालं का? म्हणजे फ्लोला अपोजिशन असतं कॅपॅसिटरच्या. याचा फॉर्म्युला काय होता मी तुम्हाला सांगितलं होतं, XL = ते ओमेगा L येतं. इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय ना 2πNL, इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड 2π/TL. कळालं काय? तसं सेम इकडे पण आहे. याचा जो XC असतो याची व्हॅल्यू असते 1/ωc. याची बघा लक्षात ठेवा. परत फॉर्म्युला काय बनेल? जर इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी तर 2πNc आणि इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड तर T/2πc. मग 2π/T चा T वरती. कळालं काही पर्यंत हे? मग त्यामुळे इकडे लक्ष द्या. आता जर DC करंट हे AC साठी होतं, बरोबर? समजा जर DC करंट असेल तर मागच्या वेळी मी काय सांगितलं, फ्रिक्वेन्सी 0 असल्या कारणाने XL पण 0 होऊन जातो. आठवलं का? DC करंटची फ्रिक्वेन्सी 0 असते, सो त्यामुळे XL पण 0 होते. या ठिकाणी जर मी समजा फॉर DC म्हटलं, सो फ्रिक्वेन्सी काय करावी लागेल? 0. आणि फ्रिक्वेन्सी 0 झाली म्हणजे हे जर 0 झालं तर 1/0 येईल की नाही? याचा आन्सर इन्फिनिटी. 1/0 येईल ना, त्याचा आन्सर इन्फिनिटी. म्हणजे DC करंट मध्ये इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सची व्हॅल्यू इन्फिनिटी असते. का आली? कळलं का ते? बस झालं.